तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी 3 HP सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन, मोटर मटेरियल आणि पाणी प्रेशर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता इथं लक्ष्मी कंपनीचा 3 HPचा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. बघू शकता वरल्या साईडनं 3 पॅनल आहे आणि खालल्या साईडनं 3 पॅनल आहे. टोटल असे 6 पॅनल आहेत बघू शकता तुम्ही. तर चला आता याची त्या साईडनं जाऊन सर्व माहिती जाणून घेऊया एक एक. तर बघू शकता मेन जो शिविल आहे त्याला कंट्रोलर जोडलेला आहे. बघू शकता तुम्ही जवळपास इकोझनचा कंट्रोलर जोडलेला आहे त्याला लक्ष्मी सोलर पंपाला. बघू शकता तुम्ही. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते बघू शकता. याचे जे सपोर्ट आहे ते चारही साईडला 4 सपोर्ट आहे आणि इकोझनचे सरळ आहेत आणि याचे चारही कोपऱ्याला 4 डायरेक्शनसाठी सपोर्ट आहेत. बघू शकता हा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते बघू शकता इकोझन कंपनीचं वेगळं आहे आणि लक्ष्मी कंपनीचं वेगळं आहे. बघू शकता लक्ष्मी कंपनीला बघता इकोझन कंपनीचा कंट्रोल बॉक्स आलेला आहे. बघू शकता आणि त्याची माहिती या स्कॅनरवरती दिलेली आहे. त्या स्कॅनरवरती जो नंबर आहे बघू शकता हा या नंबराद्वारे सोलर पंप मोबाईलवरती चालू बंद होतो. त्याच्यामुळं हा जो स्कॅनर आहे तो चांगला राहून द्यायचा आहे किंवा त्याचा एक फोटो मोबाईलमध्ये काढून घ्यायचा आहे. म्हणजेच पुढं काही प्रॉब्लेम आल्यानंतर तो त्या कंट्रोलरच्या नंबराद्वारे सॉल्व्ह होऊन जातो. तर बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. तर ते मोटर चालू बंद करण्यासाठी बघू शकता खाल्ल्या साईडला खटका दिलेला आहे ऑफ ऑनचा. या साईडला केल्यावरती ऑन आणि त्या साईडला केल्यावरती ऑफ. एकदम सोपी पद्धत आहे. त्यानंतर हा जो सोलर पंप आहे तो मोबाईलवरती पण चालू बंद होतो. बघू शकता सगळा करंट MC4 पिनांद्वारे कंट्रोलरमध्ये घेतलेला आहे. आपण बघू शकता त्याला काळ्या नळ्या ओवलेल्या आहे म्हणजेच उंदीर वगैरे काही त्या वायरिंगला करून नये त्यासाठी. आणि याचा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलेला आहे आणि पटकन 4 फूटवरती बघू शकता तुम्ही. हा जो पूर्ण जो सोलर पंप आहे तो सगळा नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग आहे. बघू शकता याचे जे डायरेक्शन आहे ते कोपऱ्यांना आहे, चारही कोपऱ्यांना 4 आहे बघू शकता तुम्ही. आणि याची जी मेन पर्लिंग आहे ती बी वेगळी एकदम जाडीमध्ये आलेली आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता एकदम जाड आहे ती. साईड पर्लिंग बी आणि मेन पर्लिंग बी. ही मेन पर्लिंग आहे बघू शकता तुम्ही. आणि याचे जे सपोर्ट आहे ते 4 कोपऱ्याला 4 आहे बघू शकता. याच्यावरती सोलर त्याला डायरेक्शन येतं म्हणजेच उन्हाच्या दिशेला ते कानी केलं जातं. बघू शकता तुम्ही. बघू शकता हे ॲडजस्ट करण्यासाठी ओलं दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जेवढ्या डायरेक्शनवरती सोलर ठेवायचं आहे त्यासाठी ॲडजस्टमेंटसाठी ओलं दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर हंडीला 4 नट आहेत बघू शकता आणि मेन नटवरती दिलेला आहे म्हणजे सोलर पंप जास्त हलू नये त्यासाठी. आणि हा जो गॅप आहे तो ॲडजस्टसाठी म्हणजे तुम्ही सोलर खोलून पूर्ण जिकडं पाहिजे तिकडं तुम्ही बिंगू शकताय. ही जी पट्टी तुम्ही बघू शकता ही GPS पट्टी म्हणजेच याच्याद्वारे सोलर मोबाईल ऑटो होतो. बघू शकता त्याला रेंज असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच जर रेंज नसेल तर त्याला ज्या साईडला रेंज आहे त्या साईडला ते काढून चिटकवायचं म्हणजे तुमचं सोलर मोबाईल ऑटो होऊन जाईल. त्यासाठी हे GPS पट्टी जोडलेली जाते. त्याच्याद्वारे कंपनीला पण माहिती जाते का तुमचं सोलर पंप चालू आहे की बंद आहे का काही वगैरे सर्व प्रॉब्लेम ते GPSद्वारे कळतो. तर बघू शकता याचे पॅनल पण बघू शकता तुम्ही. जवळपास 500 वॅटचं एक पॅनल आहे. बघू शकता इलेक्ट्रिकल रिटर्न कंपनीचे पॅनल आहेत आणि 500 वॅटचं एक पॅनल आहे. टोटल असे 6 पॅनल आहेत बघू शकता तुम्ही. एकदम पॉवरफुल पॅनल आहेत आणि त्याचं पाणी वगैरे पण चांगला प्रेशर आहे एकदम. आपण त्याचा पाणी प्रेशर पण बघणार आहोत. त्या अगोदर पहिले इन्स्टॉलेशनची थोडी माहिती घेऊया. त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर पण आपण बघणार आहे. तर चला आता मोटर चालू बंद करण्यासाठी सोप्या पद्धतीने खाल्ल्या साईडला खटका आहे तो फिरवायचा आहे. बघू शकता या साईडला या विहिरीमध्ये आपण मोटर सोडलेली आहे बघू शकता. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर पण वाटते 300वाली बघू शकता. त्याच्यात आपली सोलरची मोटर सोडून आणि वर त्यांचं तळ्यामध्ये आपण ते पाणी लगेच पडणार आहेत बघू शकता तुम्ही. इथे त्यांनी ते जुगाड केलेले बघू शकता दिवसभरात सोलरवरती चालणार रात्रीच्या इलेक्ट्रिकवरती. तर चला आता मोटर चालू केलेली आहे आपण त्याचा पाणी प्रेशर बघूया. इथं तळ्यामध्ये सोडलेले आहे त्यांनी मोटर चालू करून. तर बघू शकता मित्रांनो 30 मीटर हेडपंप याच्यामध्ये टाकलेला आहे लक्ष्मी सोलर पंपामध्ये. आणि बघू शकता तुम्ही जागच्या जागीच हा पाणी प्रेशर एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे. आणि इथं ती पाईपाची साईज आहे ती थोडीशी मोठी 2.5 इंचीचा साईजचा पाईप आहे बघू शकता त्यांनी पुढं टाकलेला आहे. आणि कंपनीकडून जवळपास 2 इंचीचा साईजचा पाईप आलेला आहे. म्हणजे 30 मीटर म्हणजे तुम्ही जसं हेडपंप घेसाल तसं तुम्हाला पाईप वगैरे भेटणार आहे. पाईप केबल रस्सी बघू शकता. हा पाणी प्रेशर
11 वाजता मोटर चालू केलेली आहे आपण. एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं आहे, कारण की जागच्या जागीचे त्याच्यामुळे एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे. बघू शकता पाणी प्रेशर तुम्ही 30 मीटर आहे पंपाचा. आणि जर तुमचा जागेवरती पाणी प्रेशर कमी असेल तर तुम्ही 50 मीटर जर टाकेल असेल किंवा 70 मीटर विहिरीमध्ये टाकेल असेल तर तो काढून घ्या. त्याच्याऐवजी 30 मीटर हेडपंप टाका, म्हणजे तुम्हाला जागेवरती पाण्याचा जो प्रेशर आहे तो एकदम चांगला भेटून जाईल. बघू शकता ईड सुटल्यामुळे बी काही वेळेस प्रॉब्लेम येतो, मोठेने पाणी कमी मारते. बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला दाबावरती लांब चालवायचं आहे 2-3 हजार फुटावरती तर तुम्ही 50 मीटर हेडपंप घेऊ शकताय. आणि जागच्या जागीच पाणी प्रेशर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही 30 मीटर हेडपंप घेऊ शकताय. सोलर पंप कोणता असो, 3 HP, 5 HP, 7.5 HP. बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही बघितलाच आहे. एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे मित्रांनो. बघू शकता हा जो मेन शिबिर आहे तो पूर्ण सिमेंटामध्ये खालून वरतीपर्यंत भरीत आणलेला आहे. एकदम चांगला सोलर पंप आहे. तर मित्रांनो हा लक्ष्मी सोलर पंप तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो याचं जे मटेरियल आहे ते मटेरियल पण सर्व जवळपास गेलो नाहीच आहे, त्याच्यामुळं याच्यात गंजण्या गुंजण्याचा काही विषय नाही आहे.